अगं गावंढळ, तुला ऐकायला येत नाही का? कुठे जाऊन बसली आहेस? किती वेळ झालं मी तुला आवाज देत आहे. जिवंत आहे का मेली आहेस? रोहन आपल्या बायकोला मृणालीला बोलवत होता. मृणाली बाथरूम मध्ये कपडे धुत होती. कपडे धुत असताना पदराला हात पुसत पुसत ती रोहन पाशी आली आणि म्हणाली की तुम्हाला कशाची गरज आहे का? माझं वॉलेट कुठे आहे? मला वाटलं की शिकलेली सवरलेली बायको मिळाली की माझं आयुष्य चांगलं होईल, परंतु माझ्या आयुष्यात अडाणी आणि गावंढळ बायको आली आहे. आणि हे काय? किती त्या बांगड्या घातल्या आहेत, किती तो मेकअप दागिने घातले आहेत. असं वाटत आहे की कुठून तरी लग्नातून तुला उचलून आणलं आहे. आता तुझं लग्न झालं आहे, जरा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न कर. असं म्हणून रोहन रागात डायनिंग टेबलवर बसला आणि म्हणाला की नाश्ता तरी देणार आहे का? का तो पण मी हॉटेलमधून ऑर्डर करायचा आहे? मृणालीने गरम गरम आलूचा पराठा आणून रोहन पुढे ठेवला. तर रोहन म्हणाला की यामध्ये तूप का टाकलं आहे? मला तूप आवडत नाही, तुझ्या लक्षात राहत नाही का? मृणाली म्हणाली की सॉरी, मी तुमचा वेगळा पराठा बनवला आहे, तो आणायचा विसरले. पण रोहन रागात उठला आणि म्हणाला की मी संध्याकाळी घरी येतोच नसतो. मृणाली हळू आवाजात म्हणाली की तुम्ही जर नाश्ता न करताच निघून गेला तर माझ्या घशाच्या खाली घास उतरणार नाही. रोहन एक जोरदार कानाखाली मृणालीला लावली आणि म्हणाला की जा कुठेतरी जाऊन मर. आणि तो निघून गेला. आणि रोहन जेव्हा घरात भांडणे होत होती तेव्हा तो गाडी खूप फास्ट चालवत असायचा. रोहनच्या भांडणाच्या आवाजाने सगळेच एकत्र झाले होते. आसपासचे सुद्धा घराच्या बाहेर येऊन पाहत होते, परंतु कोणीच एका शब्दाने बोलत नव्हते. मृणालीची मोठी जाऊ संस्कृती, तिला वाटलं की आता या गोष्टीवर निदान तिचा नवरा तरी काहीतरी म्हणेल, परंतु तो पण गप्प होता. मग तिने सासूकडे पाहिलं, तिची सासू पण गप्प होती. मग हे सगळं संस्कृतीला सहन झालं नाही आणि मग ती म्हणाली की तुमचा भाऊ एक दिवस ह्या साध्या भोळ्या पोरीला मारून टाकू शकतो, तरी पण तुम्ही तुमच्या भावाला रोहनला काही सुद्धा म्हणणार नाही. या घरात मृणालीवर एवढा अन्याय होत आहे आणि तुम्ही सगळे गप्प का आहात? हेच मला समजत नाही. संस्कृती रागात बोलत होती. मृणाली तिच्या बेडरूम मध्ये जाऊन रडत होती. संस्कृती म्हणाली की आता ही बिचारी मृणाली दिवसभर न खाता पिता अशी तिच्या बेडरूम मध्ये राहील. संध्याकाळी जेव्हा रोहन भाऊजी येतील तेव्हा ते मृणालीला असे बघते जसे सकाळी काही झालं नाही. संस्कृती मृणालीपाशी गेली आणि प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला समजू लागली. त्यामुळे मृणाली थोडीशी शांत झाली. संस्कृती म्हणाली की स्वाभिमानी आहेस ना ग तू? स्वाभिमानी राहायला शिक की जरा. तुझ्या बाबतीत बोलायला शिकली तर रोहन भाऊजी तुझ्या बाबतीत एक शब्द सुद्धा बोलणार नाहीत. असं म्हणून संस्कृती तिथून निघून गेली आणि खोलीमध्ये जाऊन संस्कृती भूतकाळ आठवू लागली. जेव्हा संस्कृती या घरात लग्न करून आली तेव्हा घरात खूप वेगळंच वातावरण होतं. तिचा नवरा मोहन आणि तिचा दीर रोहन जुळे दोघे भाऊ होते. 2 मिनिटांमुळे मोहन मोठा भाऊ आहे. मोहन खूप शांत स्वभावाचा होता, परंतु रोहन खूप उग्रीट स्वभावाचा होता, खूप वाईट स्वभावाचा होता. घरामध्ये रोहन भाऊजींच्या शिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नव्हतं. डोळे मोठे करून घरात असे रागाने बोलत होते की जणू काय संपूर्ण दुनिया यांच्यात इशाऱ्यावर चालत आहे. परंतु मोहन मोठे असून सुद्धा कधीच आपल्या भावाला समजून सांगत नव्हते, कारण तो ऐकतच नव्हता. त्यामुळे त्याला एक सवय लागली होती, जो कोणी समोर येईल त्याचा अपमानच करत असायचा. असा स्वभाव रोहन भाऊजीचा होता. रोहन भाऊजीला जेव्हा राग येईल तेव्हा सासूबाई त्यांच्या खोलीत जाऊन बसायच्या आणि मोहन सुद्धा घरातून बाहेर निघून जायचे. आणि मी मात्र खूप घाबरत असायचे. तेव्हा मला सासूबाईचा आणि माझ्या नवऱ्याचा मोहनचा खूप राग यायचा, कारण का त्या दोघांनीच रोहन भाऊजीला चांगले वळण लावले नव्हते. नाहीतर आज काय हिंमत झाली असते की कोणाला काही पण बोलण्याची. रोहन भाऊजी नेहमी मोहनजीचा अपमान करायचा, त्यांना वाईट साईड बोलायचे, तरी पण मोहनजी फक्त शांत राहायचे. एका शब्दाने मोहनजी रोहन भाऊजीला बोलत नव्हते. मी जेव्हा रोहन भाऊजीला जरा सुधारण्याविषयी बोलत होते, ते असे कसे आहेत, त्यामुळे मला म्हणायचे की जर रोहनच्या जागी तुझा भाऊ असता तर तू हेच बोलले असते का? पण मी रागात म्हणाले की माझा भाऊ कधीच असा नसता, जर असता तर मी त्याच्यासोबत एक शब्द सुद्धा बोलले नसते. जो माणूस आपल्याला काडीची किंमत देत नाही त्या माणसापाशी नाही गेलेलंच बरं. आमच्या परिवारामध्ये लहानपणापासूनच चांगले संस्कार केले जातात. त्याला मोठ्या लोकांसोबत आणि छोट्या लोकांना सुद्धा आदराने बोलायला शिकवले जाते. पण मी माझ्या मनाला थोडंसं शांत केलं, कारण का मोहनजी पण याच घरात राहिले आहेत, तरी पण त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. मग रोहन भाऊजी असे विकृत स्वभावाचे का आहेत हे समजतच नव्हतं. एक दिवस सासूबाईंनी घरातील न्यूजपेपर विकून टाकले आणि रोहन भाऊजीला नेमकेच कोणत्या तरी तारखेचा न्यूजपेपर पाहिजे होता आणि न्यूजपेपर विकले म्हणून रोहन भाऊजीला एवढा राग आला तर ते सासूबाईवर चवताळूनच बोलत होते. परंतु मोहनजीने कसं तरी रोहन भाऊजीला शांत केलं. एवढंच नाही तर रोहन भाऊजी त्यांच्या आईला शिव्या सुद्धा देऊ लागले. त्यामुळे त्यांच्या आईला चक्कर आली. मीच माझ्या सासूला सांभाळलं आणि मोहनजी त्यांच्या कामाच्या ठिकाणावर न्यूजपेपर घेऊन आले. मी डॉक्टरांना बोलवलं आणि सासूबाईंना डॉक्टरांनी तपासलं. रोहन भाऊजी खूप कठोर स्वभावाचे आहेत. दिवस असे चालू होते,
परंतु रोहन भाऊजीमध्ये कोणताच बदल झाला नाही. आता रोहन भाऊजीच्या लग्नासाठी मोहन आणि त्यांची आई काळजीत पडले. मोहनजीला सुंदर, सुशील आणि शिकलेली मुलगी पाहिजे होती, परंतु सासूबाईला वाटत होतं की त्यांच्यात नातेवाईकामधील एखादी मुलगी या घराची लहान सून बनवावी. मला रोहन भाऊजीचा स्वभाव माहीत होता, त्यामुळे मी कोणत्याच मुलीला रोहन भाऊजीसाठी शोधू शकली नाही. विनाकारण त्या मुलीला नरकात कशामुळे ढकलून द्यायचं. पण एके दिवशी मोहन मला म्हणाले की संस्कृती, रोहनसाठी एखादी चांगली मुलगी शोध. मी मोहनला म्हणाले की रोहन भाऊजीसाठी अशी मुलगी पाहिजे जे संयम आणि धीर ठेवेल. तिच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर असला पाहिजे. मी मोहनजीला म्हणाले की तुम्ही तुमच्या भावाचे लग्न लावत आहात, परंतु विचार करा, होणारी त्यांची बायकोचं आयुष्य तो माणूस काय बनवून ठेवेल? तिला सुख देईल का? मोहनला आणि सासूबाईला त्यांच्या गावाकडे मृणाली खूप आवडली. मी विचार केला की जर रोहन भाऊजीचं ह्या मुलीसोबत लग्न झालं तर रोहन भाऊजी आपल्या बायकोला काय देतील, कारण त्यांच्या तोंडातून तर सारखं अपशब्द निघत असतात. पण मृणाली आमच्या घरात सून म्हणून येणं हे नीतीने लिहून ठेवलं होतं. मृणाली खूप मोठ्या घरातून येणारी होती. 2 भावात एकुलती एक बहीण होती, त्यामुळे तिच्यासोबत खूप धन संपत्ती घेऊन येणार होती. लग्नाच्या वेळेस एवढेच पैसे, दागिने आणि वस्तू आणल्या होत्या की सासूबाई सगळ्यांना सांगून कंटाळल्या आणि मृणालीसोबत तिचे संस्कार सुद्धा घेऊन आली होती. मी विचार केला की जर रोहन भाऊजीला बदलायचं असेल तर त्यांच्यासाठी हीच मुलगी योग्य आहे. लग्न झालं म्हणून एक पार्टी ठेवली होती. त्यासाठी रोहन भाऊजीचे खूप खास मित्र आणि साहेब लोक येणार होते. मृणालीला तयार करण्यासाठी एका ब्युटी पार्लरला सुद्धा घरी बोलवण्यात आले. सगळे लोक आले तरी पण अजून मृणाली तयार होऊन आली नाही. त्यामुळे रोहन भाऊजीला खूप राग आला आणि तो रागातच मृणालीच्या खोलीत गेला. पण समोर सासूबाई आल्या, त्यामुळे त्यांनी सगळा राग सासूबाईवर काढला आणि म्हणाली की हे तुमच्या नवीन सुनेला तयार होण्यासाठी अजून किती तास लागणार आहेत. मी तिथे गेले आणि रोहन भाऊजीला म्हणाले की फक्त 5 मिनिटात मृणाली तयार होईल. ब्युटी पार्लर आतच आहे. पण रोहन भाऊजीला कोणत्याच गोष्टीचा धीर नव्हता, त्यामुळे ते रागातच खोलीमध्ये गेले आणि खोलीचा दरवाजा उघडला आणि ब्युटी पार्लरवालीला म्हणाले की आता हेअरस्टाईल करत बसू नका, पटकन वेणी घाला, उशीर होत आहे. या गावंढळसाठी हेच योग्य आहे. वेळेचं भान ठेवता येत नाही का? दुसऱ्या माणसासमोर मृणालीचा अपमान झाला, त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू डबडबले. मृणाली भीतीने थरथर कापू लागली. तेव्हा मी पळत जाऊन मोहनजीला घेऊन आले आणि त्यांनी रोहन भाऊजीला शांत केले आणि म्हणाले की रोहन, बाहेर तुझे मित्रमंडळ वाट पाहत आहेत. मृणाली आताच तयार होऊन लगेच येत आहे. रोहन भाऊजी म्हणाले की हे बघ मोहन दादा, मी तुझ्या सारखा नाही जो बायकोला डोक्यावर घेऊन नाचू. मी एकदा सांगितलं म्हणजे माझ्या बायकोने ऐकलंच पाहिजे. तिला जास्त मी नाटकी करून देणारच नाही. मोहनजी रोहन भाऊजीचं बोलणं कसं सहन करत होते देव जाणे. मला तर वाटत आहे की रोहन भाऊजी एक मानसिक रोगी आहेत. कसं तरी तयार होऊन मृणाली बाहेर आली, परंतु तिच्या चेहऱ्यावर अजिबात टवटवी नव्हती. कारण का नवीन घरात आल्यावर तिच्या नवऱ्याने तिचं स्वागत कशा प्रकारे केलं हे तिला जेव्हा कळाले तेव्हापासून तिला खूप दुःख होत होतं. कसं तरी तो कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी मृणाली आणि रोहन भाऊजी हनीमूनसाठी गेले आणि 2-3 दिवसांनी लगेच महागारी आले. तेव्हा रविवार होता, त्यामुळे आम्ही सगळे सकाळच्या वेळेस टीव्ही पाहत बसले होते. बेल वाजली म्हणून दार उघडला तर समोर रोहन भाऊजी आणि मृणाली होते. रोहन भाऊजी आपल्या रूममध्ये निघून गेले आणि मृणाली माझ्यापाशी येऊन गप्पा मारू लागली. कधी कधी हसत बोलत होती, कधी कधी खूप काही सांगत होती. नंतर थोडी शांत राहायची आणि नंतर बोलायची. तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं. दुसऱ्या दिवसापासून मृणाली माझ्यासोबत काम करू लागली आणि सासूबाईची सुद्धा सेवा करत होती. रोहन भाऊजीचं काम मृणाली पळत जाऊन करत होती. मृणाली जेव्हा पण नवऱ्यासोबत बसत होती तेव्हा दुःखी असायची, परंतु जेव्हा माझ्यापाशी येऊन गप्पा मारायची तेव्हा तिच्या तोंडावर खूप हसू असायचं. संस्कृतीचा 3 वर्षाचा मुलगा श्लोक नेहमी मृणालीपाशी असायचा. एक दिवस चुकून श्लोककडून रोहन भाऊजीचा लॅपटॉप खराब झाला म्हणून रोहन भाऊजी एवढे रागवले आणि म्हणाले की ह्या मूर्ख मुलाला कळत नाही का, सारखा माझ्याच खोलीमध्ये येऊन दिवसभर बसत असतो. एक दिवस रोहन भाऊजी झोपले होते आणि झोपेतून उठल्यावर त्यांनी पाहिलं की त्यांची चप्पल तिथे नव्हती आणि कामोलीबाईने फरशी पुसताना तिने चप्पल आतमध्ये सारली होती आणि समोर श्लोक होता. त्यामुळे त्याचा राग श्लोकवर काढला आणि त्याला मारले. हे सगळं जेव्हा मृणालीने पाहिले तेव्हा ती श्लोकला वाचवण्यासाठी गेली. रोहन भाऊजीने सुद्धा मृणालीला खूप मारलं. मी पण विचार केला की लहान मुलगा आहे, त्याच्याकडून चूक झाली, मग त्याची एवढी मोठी शिक्षा द्यायची का? परंतु मी कोणालाच काही म्हणले नाही. मी माझ्या खोलीत जाऊन बसले. नवऱ्याला कसं तरी शांत करून मृणाली संस्कृतीच्या खोलीत गेली आणि तिची माफी मागू लागली. परंतु मला खूप राग येत होता आणि मी सगळा राग मृणालीवरच काढला आणि मी तिला माझ्यापाशी बसून सुद्धा दिलं नाही. संध्याकाळी रोहन भाऊजी श्लोकसाठी एक गाडी घेऊन आले. श्लोक तर तेव्हा नॉर्मल झाला होता, कारण तो लहान होता. त्याला अपमान झालेला हे काय समजत नव्हतं, परंतु मला खूप राग येत होता. मला वाटत होतं की गाडी कुठेतरी फेकून द्यावी.
नाहीतर श्लोकला रोहन भाऊजीपासून लांब करावे. मृणाली तर रोहन भाऊजीचं एवढं बोलणं सहन करत होते की तो नेहमी तिला गावंढळ, अडाणी, मूर्ख, बावळट असे शब्द रोहन भाऊजी तिला उच्चारित होते. एवढं सगळं सहन मृणाली करत होती कारण का तिचे संस्कार तिच्या आड येत होते. मृणालीच्या लग्नाला आता 1 वर्ष झाला होता. रोहन भाऊजीने तिची जिंदगी नुसते नरक बनवली होती. आता मृणाली आई होणार होती आणि तिचं होणारं बाळ आपल्या आईचा एवढा अपमान सहन करेल का, असा विचार माझ्या मनात येत होता. तोपर्यंत मला कुणीतरी आवाज दिला. त्यामुळे संस्कृती भूतकाळातून जागी झाली आणि मृणाली तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली की संस्कृती ताई, माझी वहिनी मला भेटायला येणार आहे. मग संस्कृती म्हणाली की मग हे तर चांगलंच आहे, पण ताई तुम्हाला माहीत आहेच का की हे माझा नेहमी अपमान करतात. मी माझ्या माहेरच्या नाचपर्यंत काही सांगितलं नाही. संस्कृती म्हणाली की अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो, त्यामुळे ह्यामध्ये दोषी कोण आहे हे तूच ठरव. संस्कृती तिला म्हणाली की नवरा आहे म्हणून काय झालं, आपण काय त्याच्या पायाची चप्पल आहोत का. मृणाली जर नवरा बायकोचं नातं मित्रासारखं असेल तर ते सुखादुःखात एकत्र येऊ शकतात. दुसऱ्या दिवशी तिची वहिनी आणि तिचा भाऊ आले. ते दोघे येताना सगळ्यांसाठी खूप वस्तू घेऊन आले होते. मृणाली हेच दाखवत होते की मी इथं खूप खुश आहे. एक दिवस तिची वहिनी आणि भाऊ राहून सासूबाईची परमिशन घेऊन मृणालीला त्यांच्यासोबत घेऊन गेले. पहिलं बाळणपण माहेरपणीच करतात, त्यामुळे ते मृणालीला घेऊन गेले. डिलिव्हरीची तारीख आता जवळ आली होती. मृणालीसाठी सगळेच काळजीत होते. कधी कधी रोहन मृणालीच्या भावाला फोन करून मृणालीची तब्येत विचारत होता. हळूहळू रोहनचा राग शांत होऊ लागला. जेव्हा मृणालीला डिलिव्हरीच्या कळा येऊ लागल्या हे ऐकून रोहन, संस्कृती, मोहन सगळेच मृणालीच्या माहेरी पोहोचले. मृणालीला आई नव्हती, त्यामुळे सगळी काळजी तिचा भाव आणि वहिनी घेत होते. आपल्या बायकोची काळजी तिची वहिनी आणि तिचा भाव किती घेत आहेत हे पाहून रोहन आश्चर्यचकित झाला. मृणालीला वेळेवर औषध पाणी देत होते, फळे कापून देत होते. एका दिवसाने मृणालीने एका मुलीला जन्म दिला. तिची वहिनी आणि भाऊ तिच्या मुलीला सुद्धा छान सांभाळत होते. हे सगळं पाहून रोहनमध्ये बदल झालेला दिसत होता. पण इकडे मृणाली शांत होती. ती जास्त करून कोणाला बोलत पण नव्हती. त्यानंतर रोहन आणि संस्कृती माघारी आली. घरी आल्यानंतर काही दिवसांनी मृणालीला सासरे आणण्याची चर्चा सुरू झाली. पण मृणालीचा फोन आला. ती म्हणाली की काही दिवस मी माहेरी राहणार आहे, मला थोडासा विचार करायचा आहे. संस्कृतीला वाटलं की मृणाली आता कधीच सासरे येऊ शकत नाही. तिचा एवढा छळ झाला आहे, त्यामुळे नक्कीच मृणाली आता रोहन भाऊजीपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेत असते. इकडे रोहन भाऊजी पण खूप टेन्शनमध्ये होते. मृणालीची बहिणी आणि भाऊ पण म्हणाले की हे ते दोघांच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, त्यामुळे आम्ही दोघे मध्ये पडणार नाही. एक दिवस रोहन मृणालीला भेटायला तिच्या माहेरी गेला आणि रूममध्ये तिच्या मुलीसोबत मृणाली बसली होती. तिथे जाऊन रोहन बसला. सोबत संस्कृती पण गेली होती. संस्कृती हॉलमध्ये बसली होती. तिथून मृणाली आणि रोहनचे बोलणे तिला ऐकायला जात होते. रोहन म्हणाला की मी जो तुझ्यासोबत वागलो त्याच्यासाठी मला माफ कर. परंतु मृणाली तरी पण शांतच होती. रोहन म्हणाला की मी तुझी किंमत कधीच जाणू शकलो नाही, परंतु आता मला माझी चूक कळाली आहे. तुझ्या माहेरी आल्यावर मला कळाले की परिवारासोबत कसे वागले पाहिजे, कसे राहिले पाहिजे. पहिल्या वेळेस जेव्हा तुझे दादा आणि वहिनी घरी आले होते तेव्हा त्यांचं बोलणं पाहूनच मलाच लाज वाटू लागली. आणि नंतर इथे आल्यावर सुद्धा मी तुझ्या वहिनीचं आणि भावाचं नातं पाहिलं आणि ते तुझ्यासोबत कसे वागतात हे पाहून मला चूक कळली आहे. तुझ्या माहेरीमध्ये राहिल्यावर मला असे कळले की प्रेमाने राहिल्यावर माणसे मानसिक आणि शारीरिक स्वस्थ सुद्धा किती चांगलं राहतं. मी आणि मोहन दादा जेव्हा 6 वर्षाचे होतो तेव्हा आमच्या डोक्यावरून बापाचं छत्र गेलं. बाबांच्या मृत्यूनंतर आई सुद्धा जरा वेड्यासारखी वागत होती. आई घराला पूर्णपणे चांगलं सांभाळू शकत नव्हती. अशा वेळी नातेवाईक सुद्धा आपली किती मदत करतात हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि मग एवढ्या सगळ्या तणावाचा राग आई माझ्यावर काढत होती. मला वाटत होते की आई माझ्यावर प्रेमच करत नाही. मृणाली म्हणाली की असं कसं होऊ शकतं, आई कधीच आपल्या मुलाला प्रेम करत नाही. असं होत नाही, कारण का आई बाबाचे मृत्यूचं कारण मला समजत होती. त्या दिवशी मी माझ्या दोस्तांसोबत छतावर पतंग उडवत होतो आणि तो दोरा एका वायरमध्ये गुंतला होता आणि त्या वायरमधला दोरा काढण्यासाठी माझा मित्र पुढे गेला. परंतु माझे बाबा आले आणि त्यांनी माझ्या मित्राला थांबवलं आणि तो दोरा काढू लागले आणि त्यामध्ये त्यांना शॉक लागला. माझा मित्र तर वाचला, परंतु बाबा वाचले नाहीत. मृणाली म्हणाली की तुमची आई तुम्हाला कधी म्हणाली का अशी? नाही, आई मला अशी कधीच म्हणली नाही. परंतु एके दिवशी मला काकांनी सांगितलं की माझी आई सगळीकडे असं म्हणून बोभाटा करत आहे की बाबांचा मृत्यू माझ्यामुळे झाला आहे. तेव्हापासून माझ्या मनात एक राग निर्माण झाला आणि नंतर रागात मोठमोठ्याने बोलू लागलो. तोंडात जे शब्द येईल ते मी बोलू लागलो. हळूहळू मला दुसऱ्यांचा अपमान करायला आवडू लागलं आणि कोणी आजारी असल्या तर त्याला दुःख देऊ वाटत होतं. कधी कधी तुझ्यावर मला माया येत होती, परंतु माझा अहंकार मला आड येत होता.
मी माझ्या मुलीला खूप प्रेम देणार आहे. आजपासून मी कधीच कोणावर विनाकारण ओरडणार नाही, कोणाला त्रास देणार नाही, असं म्हणून रोहन मोठमोठ्याने रडू लागला. रोहनच्या मनातील राग द्वेष सगळा निघून गेला होता. मृणालीला समजलं की ज्या वातावरणात त्यांची परवरिश झाली आहे त्या वातावरणामुळे त्यांच्या मनात राग द्वेष निर्माण झाला. पण आता ते नॉर्मल आहेत. हे सगळं ऐकून बाहेर बसलेली संस्कृती सुद्धा रडू लागली. एवढ्या रागीट माणसाच्या मनात सुद्धा केवळ दुःख होतं आणि ते दुःख आज बाहेर झालं होतं. त्यांचं लहानपण ज्या रागात गेलं ते लहानपण ते त्यांच्या मुलीला देणार नाही. ते आपल्या मुलीसाठी हे सगळं स्वीकारायला तयार आहेत. मृणाली हे सगळं ऐकून रोहनसोबत सासरला गेली. आता रोहन सगळ्यांसोबत नॉर्मल वागत होता. मोहन पण आपल्या भावामध्ये झालेला हा बदल पाहून खूप खुश होता. आता पूर्णपणे रोहनचा स्वभाव खूप चांगला झाला. तो मृणालीला सुद्धा मान सन्मान आणि आदर सुद्धा देत होता. शेवटी मृणालीला तिच्या तपश्चर्याचं फळ तिला मिळालं होतं. आता मृणाली आणि रोहन आपल्या छोट्याशा मुलीसोबत खुश होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन